सर, नीटला फक्त काहीच दिवस राहिलेले आहेत. तर या कालावधीमध्ये एका नीट ॲस्पिरंटने स्पेशली रिपीटर आणि 12च्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? तर बाळा, हा जो शेवटचा टाइम चालू जो आहे, जवळपास तुम्ही पाहत असाल आता एक 20 दिवसाचा काळ उरला आहे आपल्याकडे. ह्या काळामध्ये आपल्याला येत्या 3 तारखेला नीट एक्झाममध्ये माझं काय होईल हे विचार मनामध्ये येणं खूप स्वाभाविक. आता असं नाही की विचार फक्त आपल्याच मनात नाही, हा सगळ्यांच्याच मनामध्ये विचार आहे, हा स्वाभाविक विचार आहे. पण ठीक आहे, आपला तो विचार बाजूला ठेवावा लागणार आहे. 3 तारखेसाठी आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. कारण हे आपण जेई मेन सारखं नाही की आपल्याला दुसरा चान्स भेटणार. नीट हा एकच चान्स आहे. तो मनामध्ये किती जरी दडपण आलं ते दडपण आपल्याला बाजूला ठेवून 3 तारखेसाठी आपल्याला काय गरजेचं आहे त्याच्यावर फोकस केल्याशिवाय चालणार नाही. आता प्रश्न येतो की ऍक्च्युअल आपण शेवटी बायोमध्ये काय करायला हवं. मी नेहमी सांगत असतो की नीट एक्झाम जी आहे ही कोणत्या तरी घराचं कन्स्ट्रक्शन केल्यासारखं आहे. म्हणजे याचं सुरुवात आपण मूळवा करण्याचं काम आपण खूप आधी केलंय. रेपुटेशनच्या मुलांनी 1 वर्षाखाली असेल, 11-12च्या मुलांनी 11वीला काम केलं असेल, म्हणजे खूप पूर्वीपासून तयारी केली तुम्ही. असं नाही की 2 दिवसाखाली 3 दिवसाखाली तयारी झाली होती, खूप जुनी झाली. आता आपण त्या फेजमध्ये, ज्या फेजमध्ये घराचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालंय, शेवटी एक शेवटचा हात मारून त्याला फिनिशिंग द्यायची, बाकी काही करायचं नाही. तर असं वाटतं असेल की मी आता सगळं शून्यापासून करून सगळ्या गोष्टी क्रिएट करू शकतो, हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. म्हणजे आपल्याला आता फक्त आणि फक्त फिनिशिंगचीच कामं करावी लागणार जे करायची. बायोमध्ये फिनिशिंग करायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला आता. तर बायोमध्ये टोटल तुम्ही पाहत असाल तर 32 टॉपिक्सच्या आसपास टॉपिक्स आहेत जवळपास. या सगळ्यांची फिनिशिंग करण्यासाठी तुमच्या आयुष्यात सफिशियंट टाईम आहे का? प्रश्न येतो जर तुम्ही डेली मॉक देत असाल तर नो डाऊट खूप कमी वेळ आहे, थोडा जास्त वेळ नाही. कारण मला दररोज पेपरही द्यावा लागतो, 2-2.5 तास 3 तास अनालिसिस करावं लागतं. तर माझ्याकडे खूप झालं 6-7 तास वेळ उरत असं दिवसातला, त्यापेक्षा जास्त वेळ उरत नसावा. मग एवढ्या वेळामध्ये 32 टॉपिकच्या सगळ्या गोष्टी कशा कराव्या? काही पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सला आपण कव्हर करू आणि तेवढे पॉईंट्स तुम्ही वाचा, तुम्हाला जास्त काही बर्डन येणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, शेवटच्या नेहमी टॉपिक्समध्ये आपण हाय वेटेजवाला टॉपिक्सवरच फोकस करायला पाहिजे. तुम्ही जर पूर्णपणे तयारी झाली तर तुम्हाला क्लिअर माहीत असेल बायोमध्ये कोणते टॉपिक्स वेटेजवाले आहेत, दरवर्षी कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स येतात, हे खूप कॉमन आहे. हे तुम्ही कुठेही पाहिलं, आपल्या आरशीच्या बुकलेटमध्ये असो, पेपरमध्ये असो, आपण नेहमी हायलाईट करत असतो बाळा हा जास्त वेटेजवाला टॉपिक आहे, तो कमी वेटेजवाला आहे. आणि एनसीईआरटी एकदम अचानक वेटेज चेंज करत असते. गेल्या पेपरमध्ये कोणाचे 7 क्वेश्चन आले आणि ह्या पेपरमध्ये अजिबात क्वेश्चन दिसला नाही, असं होत नसतं. ठीक आहे, ज्याचे 5 आले होते त्याचे 4 येतील, त्याचे 7 आले होते त्याचे 6 येतील, पण असं होऊ शकत नाही 7 वाल्याचे एकदम 2 आले, एवढं फ्लक्च्युएशन सहसा होत नाही. तर तुम्ही काही टॉपिकवर फोकस केला पाहिजे. जसं तुमचं जेनेटिक्सवर फोकस असलं पाहिजे, तुमचं बायोटेक्नॉलॉजीवर फोकस असलं पाहिजे, तुमचं ह्युमन फिजिओलॉजीवर फोकस असलं पाहिजे. इकॉलॉजीचा युनिट आहेत, काही युनिटवर नो डाऊट आपल्याला जास्त फोकस करावा लागेल. शेवटी फायनल ही झाली की सर टॉपिक कोणते वाचायला हवे. तर नो डाऊट हाय वेटेजवाले टॉपिक वाचायला हवे का वाचायला हवे. दुसरा प्रश्न होतो की एनसीईआरटीमध्ये तुम्ही जशी एनसीईआरटी लिहिली, जर तुम्ही त्याला नीट लक्ष देऊन पाहिलं, तुम्हाला काही गोष्टी प्रकाशाने जाणवतील की एनसीईआरटी लिहिण्याची पद्धत आहे त्यांची. जसं की जेव्हाही तुम्ही एनसीईआरटी वाचणार याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ट्राय करायचे की एनसीईआरटीमध्ये जेवढ्या डायग्राम्स दिले आहेत त्या सगळ्या डायग्राम एकदा हाताने ड्रॉ करून पाहायच्या. फक्त डोळ्यांनी पाहायचं मला येतंय हे मनाला म्हणून पुढे जायचं नाही. मनाला येतंय हा प्रकार वेगळा आणि ॲक्च्युअल शोधणे त्याच्यामधला हा वेगळा प्रकार आहे. त्यामुळे डायग्राम घ्यायची, डायग्राम चांगल्या प्रकारे ड्रॉ करून पाहायची, सगळ्या लेबलिंग करायच्या. कमीत कमी 1-2 क्वेश्चन आपल्याला लेबलिंगच्या बेसिसवर पाहायला भेटणार, तर ॲटलिस्ट ते तरी क्वेश्चन आपले चुकले नाही पाहिजे. दुसरं, तुम्ही एनसीईआरटीमध्ये पहा बरीच इन्फॉर्मेशन टेबलच्या फॉर्ममध्ये दिलेली. लिव्हिंग वर्ल्डमध्ये टेबल आहे, मॅनचा, हाऊस फ्लायचा, प्लांट किंगडममध्ये टेबल आहे, ॲल्गीचा, बऱ्यापैकी टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिली. तर तुम्हाला एके दिवशी बसून विचार करायला पाहिजे खरंच माझे टेबल्स तयार आहेत का बाबा, तर एनसीईआरच्या टेबलमधून क्वेश्चन आला तुम्हाला सुटेल का. तुमचं काम आहे 2 नंबरला तुम्ही सगळे टेबल्स पाहावे. हे फिनिशिंगचं काम सांगते. सगळं झालंय, शेवटी काय करायचं. नॉर्मली माणूस घरामध्ये जो सगळं घर झालं असते, माणूस चेक करते सगळे बोर्ड काम करायलेत का, पंखा फिरू लागलाय का, हे सगळं फिनिशिंगचं काम असतं. हे तुम्हाला फायनली एकदा करावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. तर तुम्ही डायग्राम्स पाहिल्या, तुम्ही एनसीईआरटीचे टेबल्स पाहिले. 3 नंबरला एनसीईआरटीमध्ये बरेच सायंटिस्ट नावं, त्यांनी काय काय बायोलॉजीमध्ये आपलं कंट्रीब्युशन दिले, सगळ्यांचा उल्लेख आहे. ते आपल्याला एकदा पाहून जावं लागणार. सायंटिस्ट एक्झामला येत नाही, ते पडत नाही, ही जी गोष्ट होती ती 2025-24च्या पेपरने सगळी बंद केली आहे. पेपरमध्ये पाहिलं असेल तुम्ही, सायंटिस्ट नावं आहेत, त्यांचं कंट्रीब्युशन आहे, बऱ्यापैकी त्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार. तर सायंटिस्ट नावं करून जायचे, कमीत कमी 1-2 क्वेश्चन्स आपल्याला त्यातून पाहायला भेटणार. चौथी गोष्ट आपल्याकडे पाहायला भेटते ती म्हणजे समरी. मेजॉरिटी मुलं समरीला इग्नोर करतात. एक समरी आपल्याला करावी लागणार, तर समरी तेवढी करून जायची. तर सगळ्यात 5वा शेवटचा पॉईंट आहे, एनसीईआरटीमध्ये काही शब्द बोल्डमध्ये लिहिलेले असतात, हायलाईट केले असतात, त्या पेजचा सगळा सार त्या शब्दामध्ये लपलेला असतो. तर तुम्ही तेवढे शब्द जर वाचली आणि ते जर शब्दाच्या आजूबाजूच्या गोष्टी तुम्ही वाचल्या, तर तुम्हाला कळेल की पीवायचे क्वेश्चन पेपर पाहिलं की बऱ्यापैकी पेपर त्या क्वेश्चनच्या, त्या पेपरच्या, त्या बोर्डच्या आजूबाजूला चालत असतो, तेच फिरत असतो. तर ह्या काही शेवटच्या गोष्टी तुम्ही एवढ्या जरी गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला ॲट द एंड बायोलॉजी माझी बऱ्यापैकी झालीचा कॉन्फिडन्स येणार. मी नेहमी सांगत असतो की कॉन्फिडन्स हा अशी गोष्ट आहे की जी नीटसाठी मेन गोष्ट आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स तुम्हाला बाळगावं लागेल की हा बाबा माझा हा टॉपिक झाला आहे, हा मला येतोय टॉपिक,
बाकी हा टॉपिक माझं चांगला आहे की नाही हे पाहण्यासाठी काही कोणती ब्लड टेस्ट युरिन टेस्ट नसते की जेव्हा ब्लड दिले आणि तिच्यात आलं की फोटोसिंथेसिस चांगलं आहे असं तर होत नाही मला. ते तुम्हाला मान्य करावं लागेल की हे माझं चांगलं आहे, मी याची सगळी PYQ लावलेले आहेत. जर तुम्ही एवढा लेवलला कॉन्फिडन्स असताल तुम्हाला काही लोड घ्यायची गरज नाही. 3 तारीखला जो पेपर येणार आहे तर नो डाऊट 2025 एवढा हार्ड तर असू शकणार नाही. पेपर ॲव्हरेजच येणार. आपल्या RCC मध्ये ज्या प्रकारचे मॉक्स पेपर होत आहे त्याच्या बाहेरच्या वेळेचा तर टफ पेपर येणं कदापिही शक्य नाही. सध्या मॉक ड्रिल सुद्धा चालू आहे. मॉक ड्रिलमध्ये वेगवेगळ्या सेंटरला जाऊन तुम्ही एक्झाम देत असावे. RCC तुमचे जेवढ्यापैकी प्रिपरेशन करून घ्यायला पाहिजे पूर्णपणे प्रिपरेशन सगळ्या चहूबाजूने करून घेतलेलं आहे. ॲटलिस्ट मी सांगू इच्छितो की या ठिकाणी ज्या मुलांनी प्रिपरेशन केले त्याला नीटच्या पेपरची कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही. दिलेले पेपर आणि मॉक लक्ष देऊन करायचं. जरी तुमच्या मनामध्ये थोडी काही भीती असली बाबा कसं करावं काय असावं, आपल्या इथे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत DSP असतो. आम्ही सगळे लोक बसले असतो. आरामात यायचं, सरांकडे सरांचा प्रश्न मांडायचा. सर माझा हा प्रश्न आहे, मला हे डाऊट आहे, मला भीती वाटते, निवांत मला येऊन बोलायचं. सर असते आम्ही असतो, आम्ही सगळे लोक असतात. तुम्हाला कधीही 3 तारीख होईपर्यंत मोकळं सोडलं जाणार नाही. चालेल. तर ऑल द बेस्ट एग्जाम्स. थँक्यू सो मच सर. जो कि बहुत ही ज़्यादा क्रूशियल होता है, लास्ट का टाइम आप सब जानते हैं. तो पहली बात तो मुझे लगता है कि बायोलॉजी में आप जानते हैं कि पिछले कई साल का पेपर का पैटर्न और स्पेशली लास्ट 3 ईयर में, तो सबसे पहला चीज़ तो NCERT का एक एक वर्ड लाइन ये सब थरो होना चाहिए. आप देखो NCERT जब हम लोग पढ़ते हैं तो एक गलती स्टूडेंट्स क्या करता है कि आप सिर्फ जो मेन चैप्टर है एक्सरसाइज का वो सिर्फ उसको पढ़ता है. मतलब उसके पीछे जो समरी दिया हुआ है या जो क्वेश्चंस दिया हुआ है या जो यूनिट इंट्रोडक्शन दिया है, तो NCERT में कहीं कुछ भी अगर मान लो फुल स्टॉप कॉमा भी है तो मेरा सजेशन है कि आपको वो पहले पूरा पढ़ना चाहिए. दूसरा, अभी देखो नया कुछ पढ़ने का टाइम नहीं है. लास्ट 25 डेज में आप चाहेंगे कि कोई चैप्टर वीक है तो उसको मैं फिर से पढ़ूंगा, तो ये नया पढ़ने का टाइम नहीं है. ज़्यादा से ज़्यादा अगले और 5 दिन में बाई 15 अप्रैल अगर मान लो आपका कोई टॉपिक वीक है तो उसको आप अच्छे से थरो कर लो, कवर कर लो. उसके बाद सिर्फ आप जिस भी इंस्टीट्यूट का मॉक टेस्ट दे रहे होंगे तो उसका मॉक टेस्ट आपको सिंसियरली देना चाहिए, उस पेपर का एनालिसिस करना चाहिए. क्योंकि मेरा मानना है कि मॉक टेस्ट में लगभग जितने मार्क्स आपके आते हैं, अगर किसी भी स्टैंडर्ड इंस्टीट्यूट का आप टेस्ट दे रहे हैं तो उसी के लगभग में थोड़े बहुत आप मार्क्स प्लस माइनस कर लो, वहां तक आते हैं. और दूसरी बात कि अभी आपको MCQs ज़्यादा सॉल्व करने चाहिए. जो NCERT मैंने कहा कि वो पूरा थरो होना चाहिए. नया अब कुछ भी सीखने जैसा नहीं है. और कुछ बच्चे यहाँ पे क्या गलती करते हैं कि चैप्टर को वेटेज वाइज पढ़ने की कोशिश करते हैं. मेरा सजेशन होगा कि पिछले 3 साल का पेपर देखो आप, तो पता चलेगा कि कई इंपॉर्टेंट चैप्टर से उन्होंने सवाल नहीं पूछा है और कई छोटे चैप्टर से भी उन्होंने बहुत सवाल पूछा. मैं एक एग्जांपल देता हूं. लास्ट ईयर देखो माइक्रोब्स नाम का चैप्टर है, उससे 5 सवाल आए, 4 या 5. और PIV जैसा चैप्टर है लेंदी, उसमें से सिर्फ 3 सवाल आए. तो आप सोचो PIV और माइक्रोब्स में कितना फर्क है, लेंदी में, कॉन्सेप्ट में, सब कुछ में. और कई ऐसे चैप्टर है जहां से क्वेश्चन आया ही नहीं. मतलब उनका क्लियर NTA का इशारा है कि भाई कोई भी चैप्टर हाई वेटेज या लो वेटेज नहीं है. जो भी उनके सिलेबस में है वो सारे चैप्टर, छोटे बड़े सारे चैप्टर आपको इक्वल इंपॉर्टेंस के साथ पढ़ना है. तो आई होप कि ये 25 दिन आप बहुत मेहनत करेंगे. कम से कम दिन में 16 घंटा 15 घंटा भी आपको पढ़ना चाहिए लास्ट टाइम में, एंड आप अच्छा रिजल्ट ला के दिखाएंगे. ऑल द वेरी बेस्ट. थँक्यू सर.